हॅलो एव्हरीवन. तुम्हाला माहिती आहे का, युरोपातली सगळ्यात मोठी होळी जी आहे ती पॅरिसमध्ये सेलिब्रेट केली जाते. मागच्या वर्षी जवळपास 32,000 लोक या सेलिब्रेशनसाठी आले होते आणि खूप लोकांनी मजा केली होती. खूप मजा येते ॲक्च्युली. आणि इथे पॅरिसमध्ये जादा दाखलमतसियों आहे, म्हणजे लुई विटॉन फाउंडेशनचं जे ऑफिस आहे त्यांचं मोठं गार्डन आहे जिथे दरवर्षी ही होळी सेलिब्रेट होते. आणि हे 9वं वर्ष आहे होळी सेलिब्रेशनचं. मजा येते. इंडियन स्टॉल्स असतात सगळीकडे, इंडियन फूड असतं, ट्रेडिशनल कपडे असतात आणि खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. तर इन शॉर्ट, हा जो दिवस असतो या दिवशी या पार्कमध्ये, या गार्डनमध्ये कम्प्लिटली इंडियन वाईब असते आणि खूप फॉरेनर्स येतात, इंडियन्स येतात आणि मजा करतात दिवसभर. मस्त होळी खेळतात, रंग खेळतात, इंडियन फूड खातात, धमाल करतात. ही जी मी पगडी बांधली आहे ही राजस्थानी पगडी आहे. मजा येते मला पगडी आणि फेटा बांधायला. तर इथे जे दरवर्षी येतात आर्टिस्ट, तर त्यांच्याकडून मी ही बांधून घेतली आहे. सो हे लोमनाथ जी आहेत आणि त्यांच्याकडून मी आता फेटा बांधून घेणार आहे. दैत्यमातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू, हातात आहे घे, बंदीच आज संभळावले. अंबाबाई
होली इसके बगैर तो नहीं हो सकता। पाणीपुरी आहे, वडापाव आहे. आणि लोकांची गर्दी व्हायला लागली ॲक्च्युली. ते खूप मोठी मोठी लाईन लागते दुपारपर्यंत. बिर्याणी राईस आहे. इथे आंबे आहेत, केसर, सारे नाम लिखा है लाडका अल्फ्राडो। आणि हे आपले अल्फान्सो. ये होगा आपको खाली उधर ही दिए बैंगन पल्ली। यस। खूप दमायला झालं आहे सकाळपासून सगळे धावपळ करून आणि कलर खेळून. कलर थ्रोच्या वेळेला इतका कलर होता सगळीकडे, तो सगळा गेला आहे नाकात तोंडात आणि आतमध्ये सगळा. पण खूप मजा आली आणि अजूनही सगळेजण कलर खेळतात. ॲक्च्युली कलर खेळायला कलर थ्रो नंतरच सुरुवात होते आणि खूप लोक एन्जॉय करतात त्याच वेळेला. खूप गर्दी होते, प्रचंड गर्दी होते. बट अजूनही काही परफॉर्मन्स चालू आहेत. पण खूपच मजा आली. काय वाईब होतं, सगळं इंडियन गाणी आणि सगळा इंडियन माहोल. खूपच मजा आली, धमाल एकदम.